मध्ये एक पुस्तक वाचनात आलं माझ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिलेलं थॉट्स ऑन पाकिस्तान. त्यामध्ये त्यांनी इस्लाम धर्माचं वर्णन केलेलं आहे आणि पाकिस्तान बद्दल सुद्धा, निर्मितीबद्दल सुद्धा बऱ्याच गोष्टी बोलल्यात. त्याबद्दल थोडं सांगा. आता बाबासाहेबांबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा बाबासाहेबांच्या केवळ एका पैलूचाच विचार होतो, समाज सुधारक, समाज क्रांतिकारक बाबासाहेब. पण बाबासाहेबांची ही दुसरी एक बाजू आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात हिंदू आणि मुस्लिम हे दोन समाज नसून दोन राष्ट्र आहेत आणि एका देशामध्ये दोन राष्ट्र राहू शकत नाहीत. मग त्याच्यासाठी जी कारणं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण 1000 वर्षाच्या इतिहासाचा त्यांनी आढावा घेतलेला आहे. इस्लामिक आक्रमणांचा इतिहास त्यांनी सांगितलेला आहे. त्या आक्रमणांचा हेतू काय होता ते सांगितलेलं आहे की ही आक्रमणं भारताला इस्लाममध्ये रूपांतरित करण्यासाठीची आक्रमणं होती. म्हणजे मूर्त्या तोडणारा, बुद्धांच्या मूर्त्या तोडणारा विशेषतः त्याला बुद्ध शिकन अशी पदवी इस्लाममध्ये मिळते. आणि ह्या इतिहासामधून जे आदर्श समोर आलेले आहेत हिंदू आणि मुसलमानांचे ते देखील विरोधी आहेत. एक समाज औरंगजेबाला आदर्श मानत असेल आणि दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांना, तर ते ऐक्य होऊ शकतं का? औरंगजेब ह्या देशाचा आदर्श म्हणून हिंदू समाज कधी स्वीकार करू शकतो का? नाही. पण मुस्लिम समाजामधला एक वर्ग आहे, संपूर्ण नसतील पण औरंगजेबाला देखील आदर्श मानणारा एक वर्ग आहे, तर ऐक्य कसं होऊ शकतं? सविस्तर मांडणी करून बाबासाहेब म्हणतात की पार्टिशन करणं हेच योग्य आहे.